नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप गेल्या काही दिवसांपासून अंजना कृष्णा यांचं IPS यांचं जे काही प्रकरण चाललं, अजित पवार आणि त्यांचा फोन कॉल, मी अनेक दिवस त्या सगळ्या गोष्टी पाहत होतो आणि आज मी बोलायला बसलोय. पण या मुद्द्याच्या जरा वेगळ्या बाजूने आत शिरलं पाहिजे. काय म्हणतोय मी, वेगळ्या बाजूने व्हिडिओ जरा व्यवस्थित पाहणं की काय असतं, या सगळ्या गोष्टी कशा चालतात, कशा म्हणजे तुम्ही म्हणताय ना, हे आपली UPSC MPSC करून गेलेली मुलं जे IPS होत आहेत, IAS होत आहेत, मोठ्या मोठ्या पदांवरती जात आहेत आणि त्यांच्या जेव्हा अशी त्यांच्यावरती वेळ येते, त्यांना जेव्हा त्या पदाला साजेस असं काम करावं लागतं किंवा करायचं असतं, इच्छा असते, आकांक्षा असते, काहीतरी करण्याची धडपड असते, या देशासाठी राष्ट्रासाठी एक जिद्द असते. कारण ते MPSC UPSC जी काही अधिकारी लोक बसतात वरच्या लेवलला जाऊन, जिल्ह्याच्या लेवलला जाऊन, राज्याच्या देशाच्या, त्यांच्यामध्ये खरंच काहीतरी धमक असते. कारण ती अत्यंत लाखो करोडोंमधनं 2-3 पोरं सिलेक्ट झालेली असतात, त्यामध्ये अत्यंत हुशार असतात. पण त्यांच्या आड येते ही राजकीय एक लाईन, जी लक्ष्मण रेषा, जी त्यांना काम करू देत नाही. प्रकरणाकडे येऊया. सरपंच ते गावचे की कोण मुरुम काढायचा त्यांचा धंदा असेल, त्यातनं पैसे कमवायचे, या सगळ्या गोष्टी. तुम्ही जर इकडं मुळशी पॅटर्न तुम्ही चित्रपट पाहिला असेल, मग त्याच्यामध्ये गुन्हेगारांनी या सगळ्या गोष्टी दाखवलीत. पण काही ठिकाणी डोंगर पोखरणं, क्रशँड काढणं, तुम्हाला सांगतो ती रस्त्यांची टेंडर उचलणं, हायवा मोठे मोठे चालवणं, जसं त्या वाल्मिक कराराचे 300 हायवा होते. आणि मग या सगळ्या राजकीय यंत्रणामध्ये तुमच्या रस्त्याला खड्डे का पडले समजलं का? कारण हे सगळे अशा असतात. आतला हे सगळं कार्यक्रम असा चालतो सगळा, कारण यांचंच सगळं असतं. खड्डे पडो नाही तर काही पडो, आपलंच सरकार, आपणच टेंडर घेणार, आपणच इंजिनियर, आपणच ठेकेदार, आपणच सगळं काही, आपणच गावचा सरपंची. त्यामुळं दोन्ही बाजू आपल्याला सावरता येतात, आपल्यावरती आरोप होत नाहीत. ते मुरुम उपसताना का काय अंजना कृष्णांना काही कंप्लेंट गेली, मग ते गेले, मग त्या सरपंचांना डायरेक्ट थेट दादांना फोन लावला. हाँ, तो हमको उनको मदद करने का ही काम है सर। आपके साथ बोल रहा हूँ, मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवाओ और आप जाओ और तहसीलदार को बताओ कि अजित पवार जी का फोन आया था, डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए, क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम खराब हुआ है, उसको अपने को प्राधान्य देना है। मेरा नाम बताओ उनको सर। वो मुझे आप ये काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बता दिए। सर मुझे ये भी पता है आप सर समझ रही है सर, जो आप बोल रही है समझ रही है, पर मुझे सुनो मुझे देखना है ना, मेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो। ठीक है, मैं यहाँ से बोल देता हूँ। ठीक है सर, मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना? ठीक है सर। इतना आपको डेरिंग हुआ है क्या? सर मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? सर मुझे पता नहीं है ना सर, मैं सिर्फ यही बोल रही, मैं डिप्टी चीफ मिनिस्टर सर समझ रही है, वो आप बोल रही है जो दे दो मुझे, मैं डायरेक्ट आपको देता हूँ। ठीक है सर, 944 आपका नंबर दे दो सर, 944। ही गोष्ट मला समजत नाही. साधा आपल्या आमदाराला भेटायचं झालं ना, तरी त्याच्या PAचा एवढा ताट होतो. तो इतका जसं काय तिच्याला तुझी ह्याचा बापाचंच हे सगळं, इतके ताट होतात ते आमदार बिमदार आपले. म्हणजे असे समजतात की आम्ही कोणतरी मोठेच आहे आमदार झालोय म्हणजे. ते PA तर काय, त्यांची चायपेक्षा किटली गरम अशी अवस्था असते. हा साधा सरपंच डायरेक्ट अजित पवारांना फोन लावतो, त्या IPSना बोलायला देतो आणि त्याच्यानंतर ते सगळं संभाषण तुम्ही सर्वांनी ऐकलत. ठीक आहे, ऐकलत ना. आता पुढे येऊया महत्त्वाच्या मुद्द्यांकडे. असाच एक माणूस, असाच एक महत्त्वाचा व्यक्ती, ते म्हणजे आपले तुकाराम मुंडे. बेधडक काम करणारा, बेधडक, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही नवी मुंबई घ्या, नाशिक घ्या, जिथं जिथं तुकाराम मुंडे गेले तिथे त्यांनी या सगळ्या व्यवस्थेला कुठे ना कुठेतरी सरळ मार्गावर आणायचं काम केलं. आणि त्यातून त्यांना मिळालं काय, काहीतरी 30-40 त्यांच्या बदल्या होत गेल्या. आणि आता तर कुठं तुकाराम मुंडेनं घुसवून ठेवलंय, कुठल्या ड्रॉवरमध्ये टाकलंय, आपल्याला माहिती नाही, आपल्याला कळू शकत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची बाजू. मग एक गोष्ट लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, नेपाळमध्ये जे काही घडलं त्याच्यावरती सविस्तर मी बोलेनच. पण ती जशी जनता जागरूक आहे, आता अनेक जण सोशल मीडियाचं कारण देत, पण ते कारण खूप वेगळे आहे, त्याला आंतरराष्ट्रीय कारण आहेत. पण तशी जनता आपल्याकडे पण नाही आहे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. एखादा आमदार भ्रष्ट जरी असला तरी आपली लोक त्याला दादा, मामा, काका, आमचे भाऊ, आमचे साहेब आणि या सगळ्या गोष्टी करण्यातच अख्खा 5 वर्षाचा वेळ घालवतात. कोणी त्याला जाब विचारत नाही, कोणी त्याला त्याचं कामाचं हे सांगत नाही. बरं, असं करायला कोण गेलं तर त्यांचे मुर्दे पाडले जातात, त्यांना मारून टाकलं जातं. इतकं बेकार राजकारण आपल्या महाराष्ट्रातलं आहे. 70,000 कोटींचा घोटाळा करणारे अजित पवार आज उपमुख्यमंत्री आहेत. याच्यासारखं दुर्दैव नाही आपल्या महाराष्ट्र राज्याचं. इतका मोठा भ्रष्टाचार ज्या राज्यामध्ये घडला, तो बाहेर येऊ नये,
म्हणून मी माझा पक्ष फोडेन, काही करेन, कुठल्याही थराला राजकारणाचं जाईन, 5 वाजता शपथ काय घेईन, सगळं करेन आणि या सगळ्या गोष्टी करून मी सरकारमध्ये बसेन. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे काही खाली चालतं ना, हे जे काही ठेकेदार, ह्या ज्या काही गोष्टी, ज्या काही इलिगल गोष्टी, या सगळ्यांमध्ये राजकारण्यांचे वरदहस्त असतात, एवढं फक्त लक्षात ठेवा. कोण कोणाच्या बापाचं नसतं. हे विरोधातले असो नाही तर सत्तेतले असो, यांना सगळ्यांना माहिती असतं की आपण सगळ्यांनी खाल्लेलं आहे. तो आपला कुठला तो नायक की काय पिक्चर आहे ना, अनिल कपूरचा, बघितला असेल ना, मग तो शेवटचा सीन पाहिला असेल तुम्ही, तूने क्या खाया तूने क्या किया. या सगळ्या गोष्टी रिअलमध्ये घडतात. हे सगळं सत्य. आपल्या राज्यामध्ये भ्रष्टाचार इतक्या मोठ्या शिगेला जाऊन पोहोचलाय, तुम्ही त्याचा विचारही करणार नाही. एक मुंबई गोवा महामार्ग व्हायला 17 वर्ष लागली. त्या 17 वर्षाचे किती वर्षानुवर्ष निघालेली टेंडर, त्याच्यावरती टाकलेला पैसा गेला कुठे? राजकारण्यांच्या खिशात. आजही सांगतात की पावसाळा गेल्यानंतर आम्ही तो हायवे, तो खड्डे मुक्त करू. जो मी आता त्या हायवेने महिन्यातून 4-5 फेऱ्या मारतो, त्या हायवेला जिथं बनलाय ना, तिथे देखील आज मोठे मोठे खड्डे पडलेत. हे सगळे पैसे खाल्ले जातात. कोणतंही डांबर 1 वर्षापेक्षा जास्त टिकत नाही, तिथे देखील पैसे खाल्ले जातात. मुरुम उपसा, वाळू उपसा, ते डोंगर तोडा, त्यातनं क्रशान बाहेर काढा, या सगळ्या इलिगल धंद्यांमध्ये हे सगळे घुसतात. MIDCमध्ये स्क्रॅप उचलल्यापासून, ड्रगच्या धंद्यांपासून, बार चालवण्यापासून, सगळ्या गोष्टींमध्ये ही सगळी लोक असतात आणि यांचा मिळालेला सगळा पैसा वरच्या राजकारण्यांपर्यंत जातो आणि त्याच्यामध्ये IPS अंजनी कृष्णनसारख्या त्यात बेधडक चांगल्या उत्तम काम करणारे अशा अनेक अधिकारी आहेत. त्यांना आपलं शांत बसावं लागतं. त्यांना असं वाटतं की अरे बाबा, आता ह्याच्या विरोधात जाणं म्हणजे आपल्या इथलं बदली होईल, मग बदली झाल्यानंतर आपल्याला कुठेतरी टॉर्चर केलं जाईल, लांब फेकलं जाईल. या सगळ्या गोष्टीतून त्यांच्या कुटुंबाचा विचार, सगळ्या गोष्टी त्यांना विचारात घ्याव्या लागतात आणि त्यानंतर ते शांत बसतात आणि त्यांना असं वाटू लागतं की आपण शिकून जे काही इथं करायला आलोय ते होणार नाही आणि ते कधीच होऊ शकत नाही. अजित पवारांचा राग करण्यात काही अर्थच नाहीये. कशाला उगाच त्यांचा राग करा. मी तर म्हणतो, अंजनी कृष्ण, तुम्ही शांतपण करायला सांगितलं होतं कुणी? यार असं काही चालतं का इकडं? आपल्या राज्यात असं काही चालत नाही. इकडं सगळं राजकारणी बघतात, इकडं सगळं राजकारणी ठरवतात. त्यांच्या हातात असतं सगळं. मोरम उपसायचा की काय करायचं, कुठनं पैसे घ्यायचे, कुठले टेंडर, ते त्यांनी ठरवायचं. तुम्ही अधिकारी म्हणून फक्त त्यांची सेवा करायची, लोकांचे जोडे खायचे, एवढंच करायचं. बाकी काय करू नका तुम्ही. तुम्हाला कुणी शानपणा करायला सांगितलं आहे? अजित पवारांनी 70,000 कोटी काय ते पचवले ना. तुम्ही कशाला त्या बोरमाच्या मागे लागलाय? खणू द्या. आपल्याच बापाची पृथ्वी, आपणच सगळं करतोय. आपलेच सरपंच आहेत. बरं, ते सरपंच पण गांजा ओढताना निघाले. बरं, असो, ते व्यसनाचा भाग झाला ज्याचा त्याच्या, अशा अनेक जण व्यसन करतात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक सरपंच डायरेक्ट उपमुख्यमंत्र्यांना फोन लावतो आणि त्याच्यानंतर एक IPS अधिकाऱ्याला या सगळ्या गोष्टी ऐकाव्या लागतात. याच्यासारखं खरंच दुर्दैव नाही आहे. आज थोडं शांत होऊन बोलतोय, पण वारंवार आम्ही हेच सांगतोय, महाराष्ट्राचं जर काहीतरी चांगलं करायचं असेल, घडवायचं असेल, तर या चुकीच्या राजकारण्यांपासून आपल्याला बाहेर निघालं पाहिजे. आम्ही निवडणूक आले की गुलाल उधळतो, विरोधक, या सगळ्या गोष्टी रंगवल्या जातात. याच्यासाठी मोठ्या मोठ्या संस्था काम करतात, ज्या तुम्हाला त्यावेळेला निवडणुकीच्या 2-4 दिवसांच्या मध्ये एका वेगळ्या विचारात आणि एका वेगळ्या विश्वामध्ये नेऊन ठेवतात. एक गोष्ट लक्षात घ्या, या देशामध्ये, राज्यामध्ये जेवढे राजकीय पक्ष येत जातील तेवढा भ्रष्टाचार वाढत जाईल, एवढं लक्षात ठेवा. कोणताही नवीन म्हणजे आता हे बाकीचे पक्ष सोडा, मनसे आला म्हणजे काहीतरी वेगळं झालं नाही, त्याच्यानंतर दुसरा वेगळा कुठला आला, ते असं काही होणार नाही. जेवढे राजकीय पक्ष उदयाला येतील त्यातून उशककाल कधी होणार नाही, त्यातून राज्याचा भ्रष्टाचार वाढत जाईल, एवढं फक्त लक्षात ठेवा. एवढंच फक्त लक्षात ठेवा. त्यामुळं अंजना कृष्णनसारख्या जे कोणी IPS अधिकाऱ्यांनी, या सगळ्या लोकांनी आपापलं काम बघून शांत राहावं. कारण काय आहे, तुम्ही तुमच्या कुटुंबाला त्रास करून घेऊ नका, तुम्ही तुमचा वैयक्तिक त्रास वाढवू नका. कारण ही लोक ती कुठल्याही थराला जाऊ शकतात, काहीही करू शकतात. 70,000 कोटी असे कितीतरी घोटाळे किती जणांनी केले, ते सत्तेतले असोत नाही तर विरोधातले असोत, हे सगळे घोटाळे करून बसलेत. बरं, यांच्या गाड्या करोडोंच्या, 4-4, 5-5 कोटीची एक गाडी हे लोक घेणार. यांचे बंगले चकचकीत. म्हणजे मी किती वेळा माझ्या व्हिडिओ पाहिले असतील तुम्ही की रायगड, छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड उभा व्हायला आम्हाला या स्वातंत्र्य काळानंतर 75 वर्ष गेली, उभाही राहिला नाही तो अजून. पण आमची शहरं, गगनचुंबी इमारती, करोडो लाखोंच्या उलाढाली, मोठीच्या मोठी बलाढ्य शहरं आमची या मागच्या 20 वर्षांमध्ये उभी राहिली. संगमरावराचे बंगले मंत्र्यांचे उभे राहिले. हे खरं राजकारण आहे आणि ही खरी लायकी आहे आपली मराठी माणसाची. हे जे मराठी करून जे छातीला वाळू चोळतायत ना, यांना जरा सांगा, तुम्हाला घंटा काय राजकारण कळत नाही की नक्की राजकारण काय. कारण आम्ही फक्त आणि फक्त भावनांशी, आस्थांशी खेळतो, याचं फक्त राजकारण करतो. बाकी आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्ही किती हिंदू 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 म्हणून ओरडलो ना,
आम्हाला झाट कोणी विचारणार नाही की काय तू कशासाठी बोलतोयस, काय नक्की तुला सांगायचं, काही तुला काही गरजच नाही आहे. तिकडे मरा तुम्ही बोंबलत बसा. आमचं काय, आम्हाला राजकारण, निवडणूक आली की आमचं फक्त येऊन पिपाणी वाजवायला बसा आमच्या. आम्हाला कुठेतरी विचार केला पाहिजे. आम्ही जोपर्यंत आमचं एक मत योग्य माणसाला देत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी अशाच होत राहणार. तुम्ही खड्ड्यातून जात राहणार, तुम्ही असेच रस्त्यात मारले जाणार, तुमचं जीवन किड्यामुंग्यांसारखंच होणार. कारण सरपंच असो नाही तर कोणी असो, राजकारणाच्या होडीमध्ये जो बसलाय त्याचा किनारा राजकारणच आहे एवढं फक्त लक्षात ठेवा. तो कुठे समाजकारणाकडे वळणार नाहीये, कधीच वळणार नाहीये. ही सगळी राजकीय लोक एकमेकांना आतून बांधील असतात. जो काही पैसा असतो तो बरोबर यांच्या सगळ्या सर्कलमध्ये फिरत असतो. उद्योगपती यांच्या हातात, सगळी व्यवस्था यांच्या हातात. पाहिजे तिथून पैसा काढता येतो, पाहिजे ते करता येतं, पाहिजे तिथं टेंडर देता येतात, आपल्या माणसांना खुश करता येतं, आपल्या वैयक्तिक माणसांना राजकारणात आणता येतं, त्यांना मोठं करता येतं, त्यांच्या हातून काहीतरी चुकीची कामं करून घेता येतं. या सगळ्या गोष्टी, बरं ती चुकीची कामं केलेली त्याच्यावरती पडदा टाकता येतो, त्याही केसेस मिटवता येतं. सगळं काही राजकारणात करता येतं, सगळं काही. त्याच्यामुळं राजकारणापासून लांब पळण्यापेक्षा चांगल्या सुशिक्षित उत्तम माणसांनी राजकारणात येणं गरजेचं आहे आणि ते मला सध्या तरी शक्य वाटत नाही आहे. त्यामुळे अंजना कृष्णा मॅडम मस्तपैकी 2-3 महिने सुट्टी काढा, सगळ्या परिवाराला घेऊन कुठेतरी काश्मीर फिरा, कुठेतरी स्वित्झर्लंडला जा. मस्त तुम्हाला 2-2.5 लाख रुपये पगार असेल. ते बुरुम काय खणताय कोण, काय ते डोंगर काय ते सोडा, ती वाळू उपसा, ते आपले खानदानी पिढ्यांचा व्यवसाय, हा खानदानी पिढ्यांचा व्यवसाय आपला. म्हणजे बाकीच्या देशांचे आपण हे घेतो ना की बाबा तो अमेरिका बघा पुढे गेला, चायना कसा पुढे गेला, आपला गुन्हेगार कसा होईल याच्याकडे आपलं लक्ष, मला वाळू कशी उपसता येईल याच्याकडे आपलं लक्ष, मला साहेबांच्या मागं कसं फिरता येईल, त्यांच्यासोबत फोटो कसा काढता येईल, गाडीच्या ट्रिप कशा मारता येतील, मी फॉर्च्युनर कशी घेईन, मी लँड क्रुझर कशी घेईन, मर्सडीजमध्ये कधी, हे आमचे विचार. आमचे जसे विचार तसं आमचं आचरण, आम्ही तसेच होत जाणार. छत्रपतींचा विचार हा नव्हता की मी पांढरा घोडा घेऊ का तांबडा घेऊ का, मग कसं वाटेल, मग मी लढायला गेल्यानंतर पांढरा जरा उठून दिसेल. छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा होते, गेले, त्यांचा विचारही गेला, त्यांचा काळही गेला, सगळ्या गोष्टी केल्या. हे राहिलेले किल्ले हे काही वर्षांनी जमीनदोस्त होतील, आपण फक्त राजकारण करत राहू. पवारसाहेब 70,000 कोटी एखाद्या गडांवरती टाकले असते ना, 350 गड आहेत तसे तळापासून वर व्यवस्थित उभे राहिले असते आणि आयुष्यभर म्हणजे छत्रपतींचं जसं नाव घेतात ना माणसं आज, तसं अजित पवारांचं नाव 70,000 कोटी दान केल्यामुळे घेतलं असतं लोकांनी. पण असो, हे राजकारण आहे. राजकारणामध्ये कोणी कुणाचा बाप नसतो, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि हे मला तरी वैयक्तिक कळालं आहे. आम्ही किती बेंबीच्या देठापासून ओरडो, काही करो, IPS अंजना कृष्णनसारख्या माणसांना सध्याच्या काळात थारा नाही आहे. इमानदारी तुमच्या घरी ठेवायची, घराच्या बाहेर निघताना कलियुग आहे, भ्रष्टाचारी म्हणून बाहेर पडायचं कोणत्याही व्यक्तीने, आणि घ्या तुमचं काय वाटोळ करून घ्यायचं ते घ्या, समाजाचं करा, तुमच्या भविष्याचं मुलाबाळांच्या करा, सगळं वाटोळ करा. आणि मतदान देताना आपल्या साहेबांनाच द्या, तुमचा जो कोणी दादा मामा एरियातला असेल त्यालाच द्या, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय बघू नका. त्याला मर्सडीजमधनं फिरण्यासाठी तुम्ही मतदान करताय म्हणजे त्याचं चांगलं व्हावं, आमदाराचं, नगरसेवकाचं, सरपंचाचं, मंत्र्याचं चांगलं व्हावं म्हणून आपण मतदान करतो. म्हणजे आपण किती मूर्ख आहोत याचा जरा प्रत्येकाने विचार करावा. बाकी मुरुम जर उपसला असेल तर 2-4 गाड्या पाठवून द्या आमच्या तिकडे, आम्हाला पण लागणार आहे, बरोबर की नाही, द्या तेवढा पाठवून. बाकी बघू मग, किंवा साहेबांना काय त्यातलं काय जात असेल कमिशन इकडं तिकडं द्या, नाही तर अंजना कृष्णनना पण 2-3 बॅगा पाठवून द्या, त्यांना पण जरा शांत करा, त्यांचंही जरा आता BP वगैरे वाढला असेल. आणि असंच चालू राहू द्या राजकारण. आमच्या येणाऱ्या तरुणांनाही पाहू द्या, अरे असं असतं काय, अरे मुरुम उपसल्यावर तर करोडपती होतोय माणूस, उपसा डोंगर आहेत, आपल्याच बापाची पृथ्वी आहे, आपल्याला काय घेणं देणं, कुठं काय फॅक्टर टाकायचे आहेत, आपल्याच बापाचं, उपसा तुम्ही, काय टेन्शन घेताय. टेंडर निघतील, 1-1 वर्षानंतर रस्ते खराब होतील, काय व्हायचं ते होत, खायचं प्यायचं, पैसा कमवायचा, निवांत राहायचं. काय बोलता तुम्ही, या सगळ्या गोष्टी सध्या तरी चालू आहेत. बाकी काय तुम्ही सगळे विचारी आहात या प्रकरणावरती जास्त, म्हणजे मला इंटरेस्ट नव्हता, पण म्हटलं सांगायला पाहिजे, लोकांना बोललं पाहिजे. अनेक जण मेसेज करतात याच्यावर बोला, BJP वाले तुम्ही, हे वाले तुम्ही, असोत. चला, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून सांगा.